खारदा में लेडी आका सरकारी गोदाम को तोड़ने और नदी तल में अतिक्रमण के मामले में अपराध दर्ज किए जाएंगे। खारदा के ग्रामीणों के प्रतिनिधिमंडल को कलेक्टर डॉक्टर पंकज एशिया का आश्वासन। महाराष्ट्र से अफसर शेख जामखेड़ तालका के खारदा में बस स्टैंड के सामने सरकारी गोदाम को ध्वस्त करने और नदी पर अतिक्रमण करने वाले संबंधित व्यक्तियों के खिलाफ उचित कानूनी कार्रवाई करने और मामला दर्ज करने के निर्देश दिए। 21 मार्च को खारदा के ग्रामीणों का एक प्रतिनिधिमंडल अहिल्या नगर कलेक्टर से मिला और बयान दिया। तदनुसार जिला कलेक्टर ने आश्वासन दिया कि तुरंत जांच का मामला दर्ज किया जाएगा। प्रतिनिधिमंडल को पंकज एशिया ने दिया। उक्त बयान में कहा गया कि जामखेड़ तालुका के मौजे खरदा में बस स्टेशन के सामने 1969 में बने पुराने महावितरण कार्यालय, तलाशी कार्यालय और पुराने सरकारी गोदाम भवन को 2 दिन पहले हटा दिया गया और स्क्रैप के रूप में बेच दिया गया। कल भी संपूर्ण भवन दिनांक 18/3/2025 जेसीबी मशीन से परेशानी हो रही है। इसके साथ ही जेसीबी उक्त महिला एवं उसके पुत्र के सहयोग से गोदाम को तोड़ने के दौरान आसपास के स्लैग धारकों द्वारा पूछे जाने पर अर्वाच भाषा में गाली गलौज कर आतंकित करने का प्रयास किया। उन्होंने आदि द्वारका पर झूठा मुकदमा दर्ज करने की भी बात कही। वहीं खारदा में खारदा जामखेड़ रोड पुल से सटे नदी तल में पुरानी घिसाड़ी कब्रिस्तान की ओर जाने वाली सड़क पर नदी तल पर अतिक्रमण का घात का निर्माण कर नदी तल को कम करने का प्रयास किया गया। गोदाम की सामग्री बेची गई, गोदामों को ध्वस्त कर दिया गया। साथ ही नदी तल पर अतिक्रमण और कीचड़ निर्माण किया गया है। खरडा बस स्थानकाच्या समोर 1969 सालची इमारत त्या ठिकाणी गोडाऊन होती शासनाची। ते पुरवठा विभागाची गोडाऊन आहे। त्या ठिकाणी साधारणतः 1970 एक बिल्डिंग मोठी साधारणतः 5 ते 10 गुंठ्याचं गोडाऊन असेल आणि त्या गोडाऊनच्या वरती साधारणतः 100 वर्षाच्या आसपास पत्रे असू शकतात अशी इमारत आहे। त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला जुने तलाठी ऑफिस असेल किंवा त्या ठिकाणी 1955 सालची इमारत आहे, दवाखाना म्हणून होती जुन्या काळामध्ये। ती इमारत त्या ठिकाणी साधारणतः ते 50 ते 60 वर्षाच्या इमारती आहेत आणि त्या इमारतीच्या माध्यमातून ती इमारत त्या खरड्याच्या बसस्थानकाच्या समोर असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या जागेचं व्हॅल्यू आहे फार। त्या ठिकाणी एक महिला आणि तिचा मुलगा यांनी त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने ती बिल्डिंग अगोदर तिचे पत्रे काढले गेले, ते पत्रे भंगारमध्ये तिचा सगळा साठा विकला गेला। त्याच्यानंतर त्याच पद्धतीने त्या बिल्डिंगचं पूर्ण ते निस्तनाबूत करण्याचं काम त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने केलं। त्या ठिकाणी जेसीबीचे मालक आणि त्या ठिकाणी ते ड्रायव्हर सर्वच त्या ठिकाणी सर्व दोषी आहेत। परंतु यांनी ज्या पद्धतीने ते काम केलं आहे ते सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे फार चुकीचा विषय आहे। कारण 50, 60, 70 वर्षापूर्वीची बिल्डिंग शासन अशी कुठेही काही बांधकाम करत नाही, परंतु जे बांधकाम झालेलं होतं ते अधिकृत बांधकाम, शासनाचं अधिकृत बांधकाम त्या महिलांनी अनधिकृत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती जागा लाटण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रयत्न आहे। कारण फक्त त्या जागेचं व्हॅल्युएशन जास्त, किंमत जास्त होती आणि रोड लगत आहे। तरी त्या ठिकाणी त्या महिलेने जी गोष्टी केली आहे त्याच्या संबंधित त्या पुरवठा अधिकारी असतील किंवा पुरवठा त्या ठिकाणी कोणी लोक असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देखील आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच पद्धतीने त्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी त्याच्यावरती कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आणि त्याच पद्धतीने पुढच्या काळात काय होतं आपण पाहू। आणि आज मला एवढीच एक गोष्ट सांगायची, एवढं भयानक वास्तव खरड्यामध्ये आहे की जसं बीडमध्ये आपण मधल्या काळात ऐकलं की आका वगैरे शब्द फार ऐकण्यात आले आपल्या बीडमध्ये, खरडा शहरामध्ये निश्चित स्वरूपाने लीडी आका या ठिकाणी इतके लीड घेतला आहे की मागच्या 10-15 वर्षाच्या काळात त्यांनी फार सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास देऊन त्रस्त केला आहे। आमची सर्वांची एकच विनंती की असं चुकीच्या पद्धतीने वागणार आहे आणि ज्या ठिकाणी आता मला तुम्ही सांगा खरड्याची पाईपलाईन चाललेली असताना स्वतःची जागा नाही, त्या ठिकाणी 82ची जागा आहे। 82च्या जागेमध्ये देखील जर ते ग्रामपंचायतीमध्ये काम करत असतील त्याला ते पाईपलाईन खाणून देणं इथपर्यंत अन्याय आणि 25 ते 30 कुटुंबावरती असल्या ठिकाणी पाणी त्याला प्यायला पाणी नाही असते। लोक आज बाहेरून गाडीमध्ये पाणी आणणं किंवा दुसरीकडून 1-2 किलोमीटर पाणी आणणं अशा पद्धतीची सुविधा करतात। पाणी असताना सुद्धा म्हणजे इतकी अडवणूक, वीटीस धरणं, मागच्या काळात ज्यावेळेस रोड झाला नव्हता त्यावेळेस सगळं पाणी रोडवरती सोडून दिलं, गटर माझ्या दारातून न्यायची नाही। म्हणजे इतकी आरेरावीची भाषा, एखादी गाडी समोर आपल्या रस्त्यावरती थांबली तर शिवी गाडी करणं आणि आवाजच्या भाषेत बोलणं। त्या महिलेला त्या ठिकाणी कुणी क्रॉस करत नाही कारण ती महिला आहे आणि महिला असल्या कारणाने पुरुष त्या ठिकाणी धाजवत नाही। कारण त्या ठिकाणी जर काय आपण करायला गेलं तर ती डायरेक्ट म्हणते तुझ्यावरती गुन्हा दाखल करेल, असं आईला मायला त्या खालच्या पातळीची शिवाय त्या ठिकाणी त्याच्याकडून येतात। तिथे बरं कोणी लोक त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करते म्हणून जात नाहीत किंवा बोलत नाहीत। फक्त इथपर्यंत आता काय झालेलं हे पाणी सगळं पारणाऱ्या थोडक्यात नाक पाण्यात गेल्यानंतर ज्यावेळेस आपण हातपाय फोडायचा कार्यक्रम होतो त्या पद्धती आणि ही वेळ शासनावर आली। सगळ्यात दुर्दैवी आहे आपलं की शासनाची इमारत 70 सालाची इमारतीला जर खोटं ठरवून तिची जागा काढण्यासाठी जर राजरोजपणे तिने ती पाडली आणि त्या ठिकाणी ते सरकार असतील किंवा इतर लोक असतील किंवा त्यांचे खालचे कर्मचारी असतील त्यांनी पाहून देखील त्या गोष्टीकडे न पाहिल्यासारखा विषय घेतला आणि आज आम्ही त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलं आहे की आम्ही आमरण उपोषणाचं एक खरडा ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। 27 तारखेला तर आम्ही निवेदन दिलेलंच आहे त्या उपोषणासाठीचं, परंतु निश्चित आम्ही 2 दिवसामध्ये जर काही कारवाई न दिसल्यास सोमवारी आम्ही खरडा गाव शहर पूर्णतः बंद ठेवण्याचं देखील त्या ठिकाणी इशारा प्रशासनाला देत आहोत आणि या पद्धतीने यावरती कारवाई व्हावी
नक्कीच आमची शासनाला विनंती आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आणि रिस्पॉन्स दिला. तहसीलदार साहेबांनी देखील त्या दिवशी रिस्पॉन्स दिला, परंतु ती गुन्हा का दाखल होत नाही? गुन्हा दाखल होणं फार आवश्यक आहे. असं जर नाही झालं तर अरे रवी आणि मुजोरी माझं तर म्हणणं एवढंच आहे की तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की लेडी डॉन ही हा शब्द किंवा लेडी हाका हा शब्द त्या ठिकाणी खरडा शहरासाठी तर 100% आहे. आणि खरडा परिसरात त्याच्या विरोधात शक्यतो कोणी पत्रकार देखील बातमी देण्यास घाबरतात. इतकी वाईट परिस्थिती. त्याच पद्धतीने अधिकारी वर्गामध्ये तिची इतकी दहशत आहे की डायरेक्ट शिवीगाळी करते, तू कुठं आला अधिकारी, तुला घरी बसवी, तुला असं. त्या लोकांना सर्व्हिस करायची असते. सर्व्हिसमुळे ते लोक पुढाकार घेत नाही किंवा त्या ठिकाणी त्या गोष्टीचा त्रास हा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, आता आमच्या परिसरातल्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होतो. त्याच संदर्भामध्ये शासनाने याच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करून सर्व नागरिकांना दिलासा द्यावा व आम्हाला उपोषणापासून थांबवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा आम्ही उपोषणाला निश्चित स्वरूपाने बसू आणि गावही बंद सोमवारी करण्याचं निवेदन आहे. नदीपात्रात अतिक्रमण नदीपात्रामध्ये तसंच नदीपात्रामध्ये त्या महिलेने आज अतिक्रमणाचा विषय केला. नदीपात्र हे शासकीय, शासनाने त्या ठिकाणी आपली जागा मोजावी. त्या नदीपात्रामध्ये ती महिला कमीत कमी 100 ते 150 मीटर खाली त्या ठिकाणी आलेली आहे. जुना पाट त्या ठिकाणी पाण्याचा होता. आज 30 वर्षापूर्वीची घटना होती. 5 ते मागच्या 2-5 वर्ष सारखं सातत्याने तिचा अतिक्रमणाचा प्रकार चालू आहे. जमिनी लाटण्यासाठी कोणाला काही करण्याची तिची मानसिकता आहे. आणि ह्या गोष्टींसाठी तर त्याचं पोट कसं आहे नेमकं मला ते आणखी कळलं नाही. कारण पोटच भरत जर नसेल एखाद्याचं तर त्यासाठी देखील आता त्या गोष्टीचा एखाद्या गोष्टी म्हणतो ना आपण घडा भरल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या संपुष्टात येतात. निश्चित स्वरूपाने ते आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल किंवा आपल्याला ते प्रशासनाच्या माध्यमातून करायला जर कारवाई केली तर ते निश्चितच आपण पाहू, असं मला एक अपेक्षा वाटते आज तरी.